कोणाचा राग येतो तुला? तुझा. आत्ता घरी आली आहेस कुठे आणि कान चावते? नाही आताच बोला तुम्ही स्वतः खिचडी करतो. मी करतो इथे नाही, मी करतो नाही. मग मला पण येते ना, मनीषला पण येते. म्हणजे मनीष करतो बोला ना. काय करतोय ह्याला त्याला? अरे काय कापून द्यायचं आहे? स्वतःला करायची नाही तर ह्याची नाव कशाला सांगायची? एक तर जीव जीव म्हणून लांबून आलोय. लांबून आलं मी. बघ हे भिजत ठेवलं, हे भिजत ठेवलं तायराने. ते कधी तू बनवायचं. काप ना. मग मी की तुला आणून कापून देणार तेव्हा तू टाकणार त्याच्यात. मी शेफ आहे. शेफ आहे तुला? शेफ माहिती. चल मी बनवणार बोललो ना, तू कापून दे मला. अरे ते कापायला नाही जमत ना मला येत असतं तर तुला कशाला बोललो असतो. हा मी बनवतो, तू कापून दे. कुकर मध्ये बनव. कुकर चालतो ना मी? कुकर मध्ये. अरे मी रात्रभर झोपलो नाही, मला ना त्रास आहे झालं. मी रात्रभर सिरीज बघत बसलो त्यामुळे बोललो. सिद्धार्थला बोललोय. अरे नाही रे बाबा, बंकस मध्ये कशाला? मम्मी सांगत होती. अरे नाही बोललोय सिद्धार्थला. तू चल, तू कामाला लाग फटाफट. चल घे आता. जेवण खायचंय की नाही आपल्याला? चल भाजी पराठी खा. हा चपाती देतो. मनीष दे जरा भाकरी. मी बनवली ही भाजी आणि भाकरी. अरे इथे काय सुक किचन करून आहे. काय करतोय? तर तिच्या चला काजवून देतोय. 4 बोट आत गेली म्हटलं. इथे सुकाई किचन करून आहे तिकडे. हा उसळ आहे आणि भाकऱ्या पण चांगल्या आहेत. त्यांचं जेवण व्यवस्थित असतं आणि तिखट पण नसतं जास्त, एकदम व्यवस्थित असतं. काकांना नाही मला ऍक्च्युली करायचं त्यांचं, पण ते त्या टायमाला अवेलेबल नव्हते म्हणून. नाही तर व्यवस्थित असतं त्यांचं जेवण. आणि तू बघ एकदा, तुला मी बोलू खरोखर चांगलं. चिकन तर मस्त असतं. भाकऱ्या हा मोठ्या आणि चांगल्या असतात भाकऱ्या. केव्हा ये बघ खाली कांदे ते मी विचारलं नाही बाबा, फक्त घेऊन आलो. तुला पाहिजे असताना मी पैसे विचारत नाही. जी अमाऊंट बोलतात ती देतो, समजलं? तुला जेव्हा खावंसं वाटतं तेव्हा खाऊ ना. खा मग, त्याच्यासाठी तर आणलंय तुला. लय होत अरे याच्या खाली कांदे आहेत. समोर आहे ना, समोर हे आहे सुरी, ती मोठी आहे. हा घे ना. हा ती आमच्या दोघांकडे सेम आहे ना मम्मी, ती सुरी आहे. आल्याला वाजत का होती शेवटी? घास तिला काय बोलते? इनडायरेक्टली तुला शिवी दिली ना मम्मीने? इनडायरेक्टली तुला शिवी दिला ना याने? चल काम कर, फटाफट कर. चल तू खाऊन घे. ए तू फटाफट बनव. काय काय बनवतो मला सांग. चुकला, समजलं? तुझा टायमिंग चुकला. तू त्या टायमाला मला बोलला असतास ना, मी बाहेरून घेऊन आलो असतो. पण ठीक आहे ना, कुठे नाही काय ते 2 पैसे तुझे वाचले ना. फक्त मेहनत करायची आहे. छोटा घ्यायचा ना. छोटा बरा वाटतोय. मग तू छोटा घ्यायचा. मी तुला फक्त सांगितलं तिकडे पण हाय करून. होता शिकाऊ आहे, आम्ही शिकाऊ आहे. जो बाहेरून येतो ना तो आमच्यासाठी जेवण बनवतो. केस कापली आहेत, चायला केस वेगळीच वाटते. आता तू आलायस तर बनव ना. किती कारणं काढशील असं तसं. माझ्या हातचं मीच फक्त खाऊ शकतो, अजून कोण खाऊ शकत नाही. याचा तुला एक्सपिरियन्स आहे? हा मनीष? नाही घ्यायचं आहे तुला? नको ना? तर ठीक आहे. आणि चमचा तुला दिला ना मम्मी? चमचा घ्यायचास ना तू? जळलं असतं. काय बोलशील? मजा केली रे, मजा. आता तू मला वाटतं कांद्याची सगळी सालं तू घरभर करणार आहेस वाटतं. मी एवढं क्लीन ठेवलंय घर. आज केलंस ना खरं? आई येते. मी नाही केलं घर क्लीन.
कोणत्या तिकडनं घे ना तांदूळ, तेव्हा त्या ब्ल्यू कलरच्या खाली तांदूळ आहेत. तांदूळ तिकडनं काढ, तुला सांगतो किती घ्यायचे. हे मनीषने कापलेलं आहे काय, कांदा टोमॅटो आणि मिरची. हा मग बरोबर कापलाय काय केला. आता तुला बघायला नाही भेटला, आता वायफाय कनेक्ट झालं होतं. घे ना मनीष, ते बाजूच्या जवळ आहे म्हणून मी काढतो, बरोबर घेतो. मी सलाड खातो नेहमी, सलाड पण नाही. मी आधी खातोस एवढं, एकटा घरी खातोस ना एवढं, मग त्याला माझ्यासाठी पण टाकशील ना त्याच्यात तांदूळ. एकटा खातो म्हणजे मी 2 टाइम खातो असा ठीक आहे. मग तसाच का असा रात्रीसाठी उरवू नको. मग रात्री काय खाणार तू? नाही तुला मी रात्री मम्मीला बोलणार आहे काहीतरी बनवायला, म्हणजे मम्मी बनवेल ते खाणार असं. जा तिकडे सोनाने तुला बनवून फिरवलं. आणि तुला घ्यायचे हा कोलम तुकडा आहे ना मम्मी, आपला तांदूळ कोलम तुकडा. हा बासमती खातो दावतचा. मला तू घ्यायचं ना ते 46 वाला आहे ना. 46 वाला हा 60 वाला आहे. हा 60 वाला आहे, 60 वाला. अक्का कोलम तुला 46 नाही भेटणार. मी हा तुकडा आणलाय तो 60 रुपये. तू कुठून काय कुठून घेतो? धारावी मधनं? कुठे धारावी? या ओटी भरलेले तांदूळ वापरतो. हा म्हणे ओटीला माझ्या तांदळाची एक बेइज्जती करतो. ओटीमध्ये भेटतात ना ते तांदूळ. काय बोलतोय? अक्का कोलम का? अक्का कोलम. तू कोणत्या वाला तांदूळ? फक्त हे मसूर टाकायचे ना. हा ते चणे पण टाक ना, काय ते बनून जाऊ दे आज. ठीक आहे मसूरच टाक. काय बनवतो लक्ष दे. हा ते उकळलेलं पाणी आहे, ते उकळलेलं पाणी आहे, तिथे उकळलेलं पाणी आहे, ते उकळलेलं पाणी आहे, तू येते बोललो उकळलेलं आहे, ते पाणी उकळलेलं आहे, या मटक्यात पण उकळलेलं पाणी आहे. समजलं तुला? हे मी नाही केलंय पण काम. ठीक आहे काय? हा घे ना कुकर. तो नाही त्यात पाणी आहे. तो छोटावाला घेशील ना? खाली मम्मीला माहिती आता होईल ना. तू आज माझ्या ऑफिशियल ब्लॉग मध्ये, लास्ट टाइम आपला ब्लॉग कसा व्हायरल झालेला तेव्हा ती गाडी जमा झाली असती ना तर मला अजून मजा आली असती. काय सीन झाला जाऊ दे, तू आता माझ्या ब्लॉग मध्ये नको सांगू. ठीक आहे, गाडी जमा झाली असती त्या दिवशी तर मजा आली. शिवीतलं पूर्ण तेल काढ, हे एक पण वाया जाऊ दे नको. कमी आहे ना, मग नंतर हे सगळं संपल्यावरती दुसरं घे असं बोलतो. थोडं पटकन. मी कुठे, तू टाक आता मी कामात आहे बघतोयस ना. तुला तो पाण्याचा तेलाचा वाटतोय केवढा क्लीन. हा मग टाक ना याच्यातून, घे ना. आणि हे बघ, हे टोस्टर आहे, ते ओव्हन आहे, मॅग्नेट एअर फ्रायर आहे. हा तुला सगळे मसाले देऊ काय? कोणते कोणते मसाले पाहिजे बोल पटकन. जिरा घे, हे काढ ना खाली, घे ना यार, हे ठेव ना खाली. जिरा नंतरला मग तिखट मसाला घे, तिखट मसाला नंतर चायला मीठ घे, पडलं असतं आता चेअरमुळे. हळद, हिंग पण पाहिजे काय? हिंग आहे भाई, भेटते म्हणून टाकू नको. आहे म्हणून टाकत जातो असं सीन करू नको. टाकता त्याने टाकला नाही ना म्हणून मी बोललो नाही. किती होतोय हा किटली मम्मी? 1 लिटर तेल आज संपवता. हिंगत नाही. तेल किती टाकलंस? थोडंच टाकले रे बाबा. माझ्या घरात तेलाचे हे नाही काय झाकणाशिवाय आरामात. तू आल्यावरती माझ्या ब्लॉग मध्ये शिव्या काय येतात यायला. मी आता लास्ट टाइम प्रॉमिस केलंय शिव्या नाही, त्यामुळे माझे व्ह्यूज कमी झालेत माहितीये तुला. तर शिव्यांचा ब्लॉग टाकल्यामुळे नाही तू कमी दे. माझ्या ब्लॉग आहे ना पारंपरिक लोक बघतात, घरगुती लोक बघतात, समजलं? पारंपरिक वर्ड अलग होतं रे, घरगुती वेगळं होतं. मग घरगुती बघतात बस. आता तेल टाकल्यानंतर आता टाकणार जिरा. हा बिचारा खायला आलेला, फक्त याला बनवायला लागतंय. हा मनीष, तर जिरा नंतर लाईनीत एक बाजू उघडून सर्व टाकणार काय? मध्ये पण टाक आता काय आहे ते. नाही तर काय असं आहे तर मग मला बोलायचं, मी पण बनवलं असतं असं. तुला बोलतोय बनव. नको. हे बाई, हे पण झाकण खालचं आहे. हे माझ्या चपात्यांचा डब्बा आहे माझा.
हा बंद केला. हा कर, पाहिजे ते घे, फक्त बनव पटापट. फास्ट केलास गॅस. ऑइल, जिरा, मोहरी. कोणती माझी बॅग आणलीस? का तुला नको ती? ठीक आहे चालेल. आता संडेला आहे ना पिकनिक वॉटरफॉलचा. आम्ही चाललोय. तू बरं टमाटर टाकले? मिरची. ओके. मग आता कांदा. कुठे आले वॉटरफॉलला? माथेरान. कांदा टाकला. मामा कांदा नंतर आणलेली. ठीक आहे काय ना, मी खातो ती. दे मला. जा म्हणे तोपर्यंत ते खाऊन घे जा. कांदा टाकला. कांदा आता हलका लाल होईपर्यंत हे करणार ना? ठीक आहे चालेल. तो बंद करतो. हे कुठे काय पाहिजे? मीठ आहे काय? हा कुठला आहे? प्युअर. हां सर्व आपण वापरतो हाय क्वालिटीचं. भले रात्री काय प्रोग्राममध्ये हाय क्वालिटीचे सर्व. आरो वगैरे सर्व वापरतो. घरात कोणत्या गोष्टीची कमी नाही आपल्या. समजलं तुला? त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतात का मम्मी? नाही. ही हायफाय वाली आहे, साधी खिचडी. साधी खिचडी बरोबर बाबा तू. झालं का म्हणून? मीठ टाकलं ना थोडं पटावट होतं. मीठ टाकलं नव्हतं म्हणून माझा क्लायंट बोललेला. तो झालं नाही टाकलंच का टमाटर? अरे मग टमाटर पण शिजला पाहिजे ना. कांदा लाल कुकर मध्ये जो शिजणार आहे. हा मनीष काय बोलतो? एक दिवस बाकी राहिला. उबेरामध्ये कुकिंग तर लागतंच का सांग. हा मनीष बोलतो ना, जेवढं तू तिकडे मॅनेजर होतास ना तेवढी तिथे भेटणार. बोल काय बोलतो? 12 तासासाठी तेवढीच आहे. मग मी याची लास्ट टाइम पण भेटली लाईफ याची ती व्हिडिओ मी टाकली नाही अजून. काम आहे मनीष. काम आहे पण मला तिकडे त्याचं एज्युकेशन करून उपयोग काय एवढं? तू कॉल ठेवा आणि जेवणाकडे फोकस कर ना. हा तिखट टाकतो. तिखट बघतो ना. जास्त तिखट नको बनवा भाई. मीडियम स्पायसी ठीक आहे, जास्त तिखट नको. आणि हा मसाला तिखट आहे आमचा. मसाला हळद आहे. हळद पण टाकणार. मम्मीने भाजी तिकडनं कॅरी केलेली पण कळणार नाही. तर आता आम्ही खातो. पालेभाजी वगैरे चांगली लागते ना भाकरी. हा देशी काय ही हार्टसाठी चांगली होती ना भाजी. काय नाव होतं मम्मीचं? तिलाच माहित नव्हतं रे. ती भाजीवाली होती, भाजी विकत होती. तिलाच त्या भाजीचं नाव नाही माहिती. बोलते आम्ही दुसरीकडनं आणतो, घ्या हार्टसाठी चांगली आहे. हार्टसाठी चांगली आहे ते सांगितलं त्यांना. त्यांनी सांगितलं. हिंग टाकलं त्यामुळे खोकलं. पाणी चेंज कर. पाणीच आहे ना, पाणी चेंज कर ना. मसूर मी धुवून ठेवलेली. मला का अजून खोकला लागतोय रे? ही मसूरची भाजी झाली ना मनीष? मसूरची भाजी झाली ना. थोडी मसूरची क्वांटिटी जास्त असते तर भारी झाली असते ना. काय बोलतो? ही काय स्टाईल आहे? तू धुतलाय का तांदूळ व्यवस्थित? 3 वेळा धुतलाय. हा चांगलं आहे. मग आता टाक. हलवतोयस का एवढा? पटकन. हा बंद आहे. करते सामान काढ. चल घे. ते नाही. हे टाकीचं पाणी. टाकीचं पाणी आपण स्पेशली ठेवलेलं आहे. त्याला चिक्कल करतोयस खाली. एका 2 तांदूळ बाहेर गेले तर काय होणार? पण नाही जायला नाही पाहिजे. बरोबर आहे. चल ही काय बाबा नवीनच स्टाईल आहे.
तांदूळ तर तिकडे मध्ये तिथे तसा आहे, फक्त पाणी फिरतोय. डायरेक्ट टाक, डायरेक्ट होत. मला दे मी टाकून. आता कशी गेली आयच्या आईला खालती आग लावलीस. आता याला काय करणार, झाकणार ना. पाणी अजून टाक थोडस. मध्ये मध्ये करतोय मी. पाणी किती टाकू का? मला ग बोललेलं आवडत नाही. ग बोललेलं आवडत. आहो पण नाही. काय टाकू काकू? सुचिता काकू पाणी काकू बोल. बस झालं. अजून नाही लागत पाणी. बस झालं. तांदूळ किती आहे कसं करणार मम्मी तुला आतमध्ये? याच्याने समजतं असं. पाणी जायला पाहिजे. 3 किती शिट्या मारतोय? 3. मम्मीलाच माहिती बाबा. टाक. माझ्या तर शिट्या अशाच म्हणतो. गरम पाणी टाकायचं. गरम पाणी आता कुठनं टाकणार मम्मी होतीस? याचं झाकण कुठे रे? झाकण खाली असणार. हा तेव्हा. आता झाकून ठेवणार ना मनीष? किती टाइम? 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्या करणार. याचा रबर कुठे आहे? रबर हा आमच्या टाकीला रबर आहे. हा ओला करायला लागणार ना रबर. घरी जाऊन काय केलं असं? काय केलं असं? घरी जाऊन खाल्लं असं? मित्र कशाला बोलतात? अरे आत्मे टाक. हा शिकाऊ आहे मम्मी मायासारखाच. अरे दाब त्याला जोरात. गरम आहे. गरम आहे म्हणून लागलं. भात शिजत मनीष. चल ठीक आहे. आता ब्रेक टाइम. 3 शिट्यांपर्यंत बोललेलो ना. याची शिटी खराब झाली. अरे माझा कुकर आहे, मला माहिती नाही. मग तू मला काय बोलली की नाही चांगला आहे करून? अरे मला वाटलं तो बोलतोय. तो कुकर आता तू बघितला नाही हा लब्बल लावत असताना. कुकरचा शिटीचा प्रॉब्लेम आहे. काय झालं का एक्झॅक्टली तुझ्याच कुकरला? काय नाही झालंय. ती वाफ हे होते ना अशी याच्यामधनं. ते अशी जरा धरून ठेवलं की परत शिटी धरून ठेवायची परत. सही आहे. एवढा टाइम वाट बघायला काय तरी वाट बघतोय. शिटी वाजेल. घ्यायचं नवीन कुकर. नवीनच आहे. हा नवीनच आहे. बघतेस काय नवीन आहे. 8 मिनिटांनी घ्या. उगाच एक फास्ट होते का बघा. फास्ट हे काय एक्सपेरिमेंट करते खिचडीवरती आमच्या. तुमच्या त्याची खिचडीवर एवढे अत्याचार झालेत. एकान कापला ना की धुतला ना की नाही धुतला ना त्या पण कळणार नाही. रात्री तू खाऊन घेऊन वाजली म्हणजे लास्टची वाजणारी. काढ कानातलं काढ. मसूरची खिचडी आहे ना मी पहिला म्हणजे कधी केलेली नाही आणि कधी खाल्लेली पण नाही. म्हणजे आपल्या साईडला कोण करून खात नाही मालवणी साईडला. पण लास्ट टाइम मी बोललो तेव्हा बनवलेली ना. हा पण 10 वेळा बोलला असेल. मग मी मसूरची खिचडी बनव. ती सोनाली पण बोलायची खिचडी बनवा मम्मी. आमच्या मसुऱ्यातनं मसुऱ्याची खिचडी बनवतात. आमच्या साईडला बनवतात मसूरची खिचडी. तू कोणत्या साईडचा आहे? तू तर आमच्याच साईडचा आहे. अरे पण थोडं पुढे आल्यावर बनवतात म्हणजे. पण आमच्यामध्ये कधी केलेली नाही. मला तर आता जेव्हा पण मी खायला चालू केले ना मसूरची खिचडी मला आवडते. मी आवडीने मी पण आवडीने म्हणजे लास्ट टाइम बनवलं आवडीने खाल्ले. मीच करून खाल्ली म्हणजे मस्त लागली. चांगली लागलेली. याच्यावर दही पण असेल तर चांगलं लागतं. खूप मागे लागलेले कर तर मी म्हटलं कुठनं मसुऱ्यात आले नाही. मसुऱ्याची खिचडी कोणी केलेली आधी ओपन पण खाल्ला नव्हती कधी. हा मग नाही मग तेवढं मग युट्यूबवर याच्यावर बघलं ना व्हिडिओ तर म्हटलं बघूया चला बनवूया. पण मस्त झाली एकदम. मी तर ऑलरेडी बनवलेली खाल्लेली चांगली मस्त लागतं. अख्ख्या मसूरची खिचडी मेक बाय मनीष सोनी. दाखव रे थोडा दाखव तुझा. हां हे पण नाही काय पाहिजे तुला आता? मग जे भेटलंय ते खा ना. मग खालती जाऊन घेऊन ये. लसूणची काय
मसाला असतो तो. हा तो आहे पेरी पेरी मसाला खातो. पेरी लसूण मसाला बोलते तर पेरी बोलते नाही. जे काय भेटलंय ते खावा, एवढ्या याच्यामध्ये मजा आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बस शेअर करा.